नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांनी गुरुवारी सकाळी रामदेव गल्लीत आयोजित चाय पे चर्चा कार्यक्रमात व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर शहरातील धर्मनाथ भवन येथे आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर बसव कॉलनी येथील मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली. यावेळी मतदानापासून कुणीही वंचित राहू नये, मतदान करून लोकशाहीला मजबूत करायला हवे, यासाठी भाजपला मतदान देऊन विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच वैभवनगर परिसरात डॉक्टर रवी पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी प्रचार दौरा केला. धर्मनाथ भवन येथे रवी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी बेळगावच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस हे बुडणारे जहाज असून या पक्षाला आता भविष्य नाही, त्यामुळे यंदा भाजप 130 ते 135 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, आमदार बसनगौडा यत्नाळ, खासदार मंगळा अंगडी, आमदार अनिल बेनके, भाजप प्रवक्ते MB जिर्ली, मुरगेंद्र गौडा पाटील, दादागौडा बिरादार आदी उपस्थित होते. देशात ज्या ज्या राज्यात काँग्रेस व विरोधकांचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार व अन्याय केले जात आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी भाजप सरकारची गरज असल्याचं मत केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी केलं. खानापूर येथील भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारात आयोजित खानापूर शहरातील प्रचार रॅलीत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, त्यासाठी एक वेळ संधी द्या अशी विनंती केली. अलदगा ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रेचा आज तिसरा दिवस असून देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी लोटत आहे. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यात्रा कमिटीतर्फे योग्य नियोजन करण्यात आलं. यात्रा परिसरात हार, नारळ, पूजा साहित्याची दुकाने भाविकांनी फुलवून गेली होती. यात्रा ठिकाणी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आल्याने भक्तगणातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी आज आझाद गल्ली, माळी गल्ली, कामत गल्ली मार्गे टिगिनकेरी गल्ली परिसरात पदयात्रा काढली. यावेळी त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्लीत महिलांनी औक्षण करून त्यांचं जल्लोषी स्वागत केलं. यावेळी समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 2018 साली झालेल्या निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, मात्र विरोधी पक्षात राहिल्याने 2 आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला निवडून देऊन उर्वरित आश्वासनं पूर्ण करण्याची संधी देण्याचं आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलं. बेळगाव तालुक्यातील कंगराळी BK परिसरात त्यांचा प्रचार दौरा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र व गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सीमेवर सतर्कता बाळगण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगिया, कोल्हापूरचे IGP सुनील फुलारी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे आदी अधिकारी उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी शिवबसवनगर, सैनिक नगर आदी परिसरात माजी आमदार फिरोज सेठ तसेच शेकडो कार्यकर्त्यांसमेत झंझावाती प्रचार मोहीम राबवली. तसेच लिंगायत समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. सैनिक नगर, शिवबसवनगर, कोतवाल गल्ली, काकर मोहल्ला, बागवान गल्ली आदी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसमेत घरोघरी मतदारांची भेट घेतली. दरम्यान भाजप सरकारने काँग्रेसने सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजना बंद करून गरिबांचं नुकसान केलंय. त्यामुळे गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काँग्रेसला मते देऊन निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिवबसवनगर येथील लिंगायत भवनात वीरशैव लिंगायत महासभेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा रत्नपर्वा बेल्ले त्यांची भेट घेऊन चर्चा केली. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कुंडुसकर यांनी शहापूर भागात पदयात्रा काढली. यावेळी त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. या निवडणुकीत समितीलाच आपलं मत देऊन सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान या पदयात्रेत मोठ्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. खानापूरमधील भाजप आणि निजेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी त्याचं स्वागत केलं. या कार्यकर्त्यामुळे काँग्रेसला बळ मिळालं आहे. तसेच खानापूरमधील प्रत्येकाच्या चांगल्या भविष्यासाठी आमच्या विजनला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्र आल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कुटुंबातील एक महिला शिकली तर संपूर्ण घर शिक्षित होतं. तसेच या भागात पहिली महिला आमदार होण्याचा मान शशिकला जोल्ले यांना तुम्ही दिला. आता त्यांना हॅट्रिक करण्याची संधीही द्या, असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. सौंदलगा येथे भाजपच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. येथील PKPS मध्ये महिला मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निप्पाणी ग्रामीण भाजपच्या जनरल सेक्रेटरी आनंदा सुरवसे यांनी स्वागत केलं.
त्यानंतर PLD बँकेचे चेअरमन S ढावणे यांनी मागील 5 वर्षात मंत्री शशिकला जोल्ले यांनी सौंदलगाव परिसरात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. निप्पाणी मतदारसंघातील जनता प्रस्थापितांना कंटाळली असून या निवडणुकीत मतदारसंघात निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. उत्तम पाटील हेच निप्पाणीचे आमदार होणार आहेत, त्यामुळे त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत, असं आवाहन प्राध्यापक सुभाष जोशी यांनी केलं. बुधियाळ येथे निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. निप्पाणी मतदारसंघात शाश्वत विकास करायचा असल्यास काका पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचं मत माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केलं. श्रीपेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उमा पाटील, संजीवनी भोपे, लता दिवटे, प्रमोद पाटील, विजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच निप्पाणी मतदारसंघात केलेला विकास अनेक वर्षांनी विसरता येणार नाही. त्यांनी केलेल्या काळंबावाडी कराराने या भागाला न भूतो न भविष्य असा फायदा करून दिला आहे. या पाण्याचा वापर सर्व पक्षाच्या मतदारांना झाला असून आज आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. या अशा विकास कामातून नागरिकांची सेवा करण्याची ताकद फक्त काकासाहेब पाटील यांच्याकडे असल्याचंही त्या म्हणाल्या. माझ्या राजकीय जीवनात मतदारसंघातील माता भगिनींच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केला. यानंतरही महिला स्वसहाय्य संघांना विशेष सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन कागवाड भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी दिलं. शिरगुप्पे येथील महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या समस्या श्रीमंत पाटील यांनी जाणून घेतल्या. शिरगुप्पे येथे यापूर्वी महिला संघटनेच्या विविध संघटनांना 22 लाख रुपयांचं सहाय्य करण्यात आलं. यानंतरही सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सवलती तुमच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचंही ते म्हणाले. मतदारसंघात महिला मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझ्या 5 वर्षाच्या विकास कामांचा फायदा महिला मतदारांना झाला, यामुळे मी सर्वाधिक मतांनी विजयी होईन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.